जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या चॅनलमध्ये. तर माझी तयारी चालू आहे इथं दीप अमावस्येची, म्हणजे संध्याकाळी आपल्याला दीप सर्व काही प्रज्वलित करावे लागतात. म्हणून मग मी सर्व काही जे दिवे आहेत तर दिवे समय वगैरे काढले आहेत आणि या ठिकाणी ते मला साफ करायचे आहेत. म्हणून मग मी सर्व दिवे व समय काढून घेतले आणि म्हटलं चला आता हे जे आहेत तर बाहेरच्या पटांगणामध्येच अगदी व्यवस्थित बसून ते साफ करायला येतील. आणि मग मी काय केलं, डायरेक्ट बाहेरच घेतलं आणि बाहेरून हौदामधून पाणी घेऊन अगदी व्यवस्थितरित्या त्याला जी एक पावडर भेटते आमच्याकडे तर त्या पावडरनेच साफ केले. कारण ती पावडर जी आहे ना आता अगदी थोडीशी जरी लावली आणि अगदी व्यवस्थित चोळून घेतली की लगेच पितळेची भांडी एकदम छान निघतात. तर ती पावडर म्हणजे भैया पावडर असे नाव आहे तिचे. तर तुमच्याकडे भेटते की नाही भेटते काही माहिती नाही, परंतु आमच्याकडे ही पावडर भेटते आणि पितळाच्या आणि तांब्याच्या भांड्यासाठी अगदी खूपच उपयुक्त ठरते. अगदी जी पहिले पितळेची भांडी वगैरे घासण्यासाठी जी पितांबरी इस्तेमाल केली जायची वापरली जायची, तर त्यापेक्षा ही अगदी साध्या पद्धतीने ही वापरता येते आणि बिलकुलही याला भांडे घासण्यासाठी बळ लावावं लागत नाही. अगदी व्यवस्थितरित्या आणि अगदी चमकतात भांडे याने. तर इथे मी जे आहे तर समय वगैरे सर्व काही धुवून काढले आहे, घासून काढले आहे आणि मग म्हटलं त्याला जे आहे तर एका गोणीवरती ठेवून त्याला कोरडं करून घेते लगेच, म्हणजे पाण्याची जी आहेत तर ते डाग पडत नाहीत. तर इथे माझ्याकडे 2 समया आणि 2 दिवे घेतले आहे आणि जी अजून एक दिवा आहे तर तो देवापाशी चालू आहे. म्हणजे सकाळची जी पूजा झाली होती तर त्यावेळेला तो लावलेला आहे, तर म्हणजे अजूनही तो तेवतो आहे. त्यामुळे मग म्हटलं त्याला नंतरूनच साफ करेल. तर माझ्याकडे काही जास्तीचे दिवे नाही आहेत, जेवढे होते ते मी 2-3 दिवे आणि 2 समया वगैरे घेतले आहेत आणि साफ केले आहेत. तर साफ करून झाल्याच्या नंतरून मग मी लगेचच पुसून घेतले आणि थोडेसे हवेशीर तसेच ठेवले. आणि मग नंतरून काही कालांतराने एक अर्ध्याशा तासाने ते परत मग मी आतमध्ये घेऊन आली त्यांना. कारण कसं म्हणजे मग बाकीचं जी दुपारचा स्वयंपाक वगैरे करून झाला होता, जेवणं वगैरे झाली होती आणि मग टाईम झाला होता संध्याकाळच्या पूजेचा. तर म्हटलं चला आता हळूहळू जी आहे तर आपली देवपूजा करून घ्यावी. आणि सकाळच्या वेळी काय झालं होतं, भरपूर घाई गडबड झाली होती. मुलीची थोडीशी तब्येत ठीक नसल्या कारणामुळे तिची दवाई वगैरे तिला द्यायचं, परत सकाळचं काम आवरून थोडं उशीर झाला. त्या कारणामुळे माझ्याच्याने जी आहे तर हळदी लेपन उंबरठ्याला काही झालं नव्हतं. मग मी काय केले की साडी वगैरे घातली, तयार झाले आणि म्हटलं आता पूजा एकदा सुरू झाली की म्हणजे परत मध्ये मध्ये दुसरं काही करायला नको. म्हणून मग मी तयार झाले आणि उंबरठ्याला जे आहे तर हळदी लेपन वगैरे करून घेतलं. कारण हळदी लेपन जे आहे तर हे आपण जी ठराविक काही दिवस असतात तर हे नक्कीच केले पाहिजे. कारण एरवी पण आपण डेली जर म्हटलं तर करू शकतो, परंतु डेलीच्या जी आपल्या जीवनामध्ये डेली तर होत नाही, परंतु असे काही ठराविक जे दिवस असतात, शुक्रवार म्हणा, गुरुवार म्हणा किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशी, आपले जे असे काही दिवस असतात सणावारांचे, तर हे ठराविक दिवशी आपण हळदी लेपन हे केलंच पाहिजे आणि रांगोळी थोडीशी काढलीच पाहिजे. रांगोळी तर चला आपण डेली छोटी छोटी रांगोळी घरासमोर काढतो, परंतु डेलीच्याला जे आहे तर हळदी लेपन हे होत नाही. तर मग हळदी लेपन वगैरे केलं फटाफट. आणि तर हळदी लेपन जर करायचं म्हटलं तर मग मी काय करत असते, हळदीमध्ये जे आहे तर थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल आणि पाणी टाकून त्यामध्ये आणि थोडंसं हलकंसं चंदनही टाकून त्यामध्ये त्याचा पेस्ट बनवत असते. आणि मग तीच पेस्ट जी आहे तर ती पूर्णपणे उंबरठ्याला लावायची. सध्याला जे आहे तर मी हळदीमध्ये फक्त थोडंसं चंदन घेतलं होतं आणि त्यानंतरून गोमूत्र टाकलं आणि पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती उंबरठ्याला लावली आहे. आणि मग थोडीशी रांगोळी काढली आणि ओवाळून घेतले. या पद्धतीने जे आहे तर मी उंबरठ्याचे पूजन झाले माझे.
तर आपण उंबरठ्याला हळदी लेपन का करतो? तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं हे भारतीय संस्कृतीत जे आहे तर शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि हळद हे एक पवित्र आणि शुभ मानलेलं द्रव्य आहे. त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर हळद लावल्याने जी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जी बी घरामध्ये काही नकारात्मकता जी असेल तर ती बाहेर निघून जाते. आणि त्यानंतरून म्हणजे काही वेळा घरामध्ये काही वास्तुदोष असतात, तर हळदीचा लेप लावल्याने हे दोष देखील घरावरचे कमी होतात. आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की उंबरठ्यावर हळद लावल्याने घरात आर्थिक लाभ देखील होतो. हळद ही पवित्र मानली जाते, त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर हळद लावल्याने घरात अगदी पवित्र वातावरण निर्माण होते, सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे हळदीचं जी लेपन आहे हे आपण उंबरठ्यावरती लावल्याचे भरपूर असं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतरून जर आहे तर म्हटलं चला आता जी दिवे आहेत तर दिव्यांची तयारी करावी. कारण ज्यावेळेस आपण दिव्यांना समईला तयार करतो त्यावेळेस मग पूजेसाठी आपला थोडा बराच वेळ जातो, जेणेकरून मग पूजा मांडणी करायची म्हटलं का तर मग वेळच लागतो. तर मग मी जी आहे तर जी समया घासून पुसून वगैरे ठेवल्या होत्या तर त्यांना जॉईंट केले आणि त्यांना पाटाचं आसन देऊन तर पाटावरती ठेवायला घेतल्या. आणि यामधल्या काळामध्ये जे आहे तर मग मी आज अमावस्याच्या दिवशीचं माझी थोडीशी गुरुवारची सेवा देखील झाली आणि जी आपलं कुंकुमार्चन होतं तर ते कुंकुमार्चन देखील माझे झाले होते. त्यामुळे इतर माझ्या सेवा झाल्या कारणाने देखील माझा थोडा वेळ गेला होता. तर मग ते झाल्याच्या नंतरून पहा इथे मग मी समईला अगोदर थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू त्यावरती टाकून समयांसाठी आसन ठेवले आणि समयाला व्यवस्थित स्थापन करून घेतलं. कधीही आपण समई म्हणा दिवा म्हणा जर ठेवायचं असेल तर आपल्याला अगोदर थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू टाकलेलं चांगलं असतं. त्यांना आसन देऊनच हमेशा आपण स्थापन करायचं आहे. तर या पद्धतीने मी जी दिवे आणि समई आहे तर स्थापन केली आणि आसन दिल्याच्या नंतरून मग मी जी आहे तर व्यवस्थित समयांमध्ये कापसाचे जी वाती आहेत तर व्यवस्थित वळून कापसाच्या वाती त्यामध्ये ठेवल्या. कारण अगोदर वाती वगैरे सर्व काही त्यामध्ये ठेवून तयारी केली असता मग ते आपल्याला लगेच काय होतं की त्यामध्ये आपण तेल तूप वगैरे जे बी टाकायचं आहे ते टाकून मग आपल्याला प्रज्वलित करता येतात. म्हणून मग अगोदर वाती ठेवल्या आणि नंतरून त्यांना हार चढवले. आणि त्यानंतरून दिव्यामध्ये देखील एका दिव्याला जे आहे तर 2 वातींचा दिवा तयार केला. तो देखील तिळाच्या तेलाचाच होता, परंतु वात आपण जेव्हा पण लावतो त्यावेळेस 2च वातीची एक वात केली पाहिजे. एक वात कधीही दिव्यामध्ये लावू नये. म्हणून मग मी 2 वातीची एकच वात तयार केली आणि तो देखील दिवा तयार केला. आणि एक दिवा जी आहे तर 2 फुलवाती घेऊन तिथे तो तुपाचा दिवा तयार केला. कारण देवापाशी एक तुपाचा दिवा पाहिजे आणि एक तेलाचा दिवा पाहिजे. तर ह्या हिशोबाने मग मी समया वगैरे ठेवून व्यवस्थित फुलं वगैरे ठेवून रेडी केलं. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे बी सणवार असतात, जे बी प्रथा आहेत तर त्या प्रथेपाठीमागे सणामध्ये काहीतरी गूढ लपलेलं असतं. तसंच जी दीप अमावस्या आहे त्या पाठीमागे देखील एक सुंदरशी छोटीशी कथा आहे. ती म्हणजे अशी की जे गोकुळवासी होते तर त्या गोकुळवासियांना कालिया नावाचा सर्प जो आहे तर तो भरपूर त्रास देत होता आणि त्या त्रासातूनच मुक्त करण्यासाठी श्री बालकृष्णाने त्या कालिया नागाशी युद्ध केलं, त्याच्याशी द्वंद्व केलं आणि त्याला जे आहे तर त्याला देखील मुक्ती दिली आणि त्याच्या त्रासातून गोकुळवासियांना देखील मुक्त केलं. तो दिवस म्हणजे अमावस्याचा असल्या कारणामुळे त्या दिवसापासून ही दीप अमावस्या जी आहे तर ही साजरी करायला लागले. आणि आपला जो घराचा वंशज असतो म्हणजे आपले मुलं जे असतात त्यांना देखील ओवाळण्याची प्रथा पडली. आणि नंतरून मग रांगोळी काढली. कारण मग अगोदर रांगोळी काढली की आपण ज्यावेळेस समयांची तयारी करतो त्यावेळेस काय होतं की ती रांगोळी जी आहे तर ती विस्कटली जाते. म्हणून नंतरून मग मी रांगोळी काढून घेतली आणि या प्रकारची जी आहे तर मग मी तयारी केली. आणि मग त्यानंतरून तेल टाकून घेतलं समयांमध्ये आणि जी तुपाची वात तयार केली होती तर त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं. आणि जी गोड दिवे आहेत तर ते गोड दिवे देखील मी इथे 6 बनवले होते.
तर 5 दिवे जे आहेत ते देवाजवळ लावण्यासाठी आणि एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांना ओवाळण्यासाठी तयार केला होता, जेणेकरून आपल्या मुलांना या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी ओवाळणं गरजेचं असतं, कारण तो देखील आपला वंशाचा दिवा असतो. त्यामुळे मग एक दिवा तो एक कणकेचा बनवला होता. गूळ घालून कणिक तिंबवली होती, म्हणजे गुळाचं पाणी केलं आणि मग ते गोड पाणी घालून कणकेचे 6 दिवे असे केले होते. तर मग 5 देवापाशी लावले आणि एका दिव्याने मुलाला ओवळलं. त्यानंतरून म्हणजे मग एक दिवा जो आहे तर वेगळीच कणिक तिंबून केला होता, कारण तो दिवा असतो तो म्हणजे आपल्या पितरांसाठी. तर तो दिवा जो आहे तर तो त्याच्यामधली कणिक जी आहे तर ती जेवढी कणिक आपण तिंबवली ना तेवढी देखील आपल्याला इस्तेमाल करायची असते, कारण त्याच्यातून बसूनही द्यायची नाही आणि शिल्लकही म्हणजे दुसरी कशात वापरायची देखील नाही. म्हणून मग जेवढी आपण कणिक तिंबतो आहे वाटीभर म्हणजे अर्धी वाटी, तर तेवढी देखील आपल्याला दिव्यामध्येच ती वापरायची आहे आणि त्याचा एक दिवा तयार करायचा आहे. तर मग पूर्वजांसाठी देखील दिवा लावला बाहेर एक, आणि दक्षिणेकडे तोंड करून लावला. तो तिळाचेच तेल मी त्यामध्ये घातले आणि त्यामध्ये जे आहे खाली तर आंब्याच्या पानाचं आसन दिलं, फुलं ठेवली आणि पूर्वजांना दिवा लावून हळदी कुंकू वाहून सदैव तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या अशी पूर्वजांना देखील प्रार्थना केली. कारण ज्यावेळेस आपण पूर्वजांसाठी दिवा लावतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांना जे आहे तर ज्यावेळेस अमावस्येच्या दिवशी ते धरतीवरती येत असतात, म्हणून त्यांना येण्यासाठी तो एक प्रकाश असतो, म्हणून तो दिवा आपण लावत असतो. तर मग अशी समयींची पूर्ण दिव्यांची पूजा झाली. दुधाचा साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आणि या प्रकारे जे आहे तर पूजा आजची आपली संपन्न झाली. तर आजची पूजा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. तोपर्यंत